हॅलो एव्हरीवन, सयांश किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंटसारखी लहान लेकरांना आवडणारी, अगदी कोणालाही आवडणारी काजू मसाला कशी बनवायची ती पाहूया. तर त्यासाठी मी थोड्याशा तेलामध्ये जरासे काजू असे रोस्ट करून घेत आहे. म्हणजे त्याला असा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला रोस्ट करून घेत आहे. तर जास्त पण नाही तळायचे, एकदम हे अशा पद्धतीनं तळून घेतलेले आहेत मी. तर त्याच्यामध्ये म्हणते हे काढून घेतल्यानंतर आणखीन 2 ते 3 पळे आपल्याला आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये जरासे खडे मसाले ॲड करून घेतलेले आहेत. तर जे खडे मसाले असतील ते खडे मसाले टाकून घ्यायचे. थोडीशी बारीक कट करून एक अर्धा इंच अद्रक आणि 2 कट करून हिरवी मिरची टाकलेली आहे. एक मोठा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे आणि ह्या कांद्याला जरासा असा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हे तळल्यानंतर यात थोडी कोथिंबीर पण टाकून घेते मी आणि एका टोमॅटोची प्युरी टाकून घेते. हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊन 5 मिनिटाला झाकून ठेवून दुसरी एक पेस्ट बनवायची आहे आपल्याला. तर चला मग ती पेस्ट बनवून घेऊया. तर ही मी एक मोठा कांदा आणि 7-8 काजू उकळत्या पाण्यामध्ये असं बॉईल करून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला पटकन ही पेस्ट काढून घ्यायची आहे. तर हे थंड झालेलं म्हणजे थंड झालेलं आहे बॉईल केलेली, अशा पद्धतीने घट्टसर पेस्ट काढून घेतलेली आहे. आणि हे बघा, हे पण व्यवस्थित असे हे मिश्रण पण असं व्यवस्थित असं झालेलं आहे. तर याच्यामध्ये असे थोडे सुके मसाले ॲड करू. तर लाल मिरची पावडर, हळद, मीठ, अंबारी चटपटी मसाला, किचन किंग मसाला आणि गरम मसाला तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकतात. मी माझ्या आवश्यकतेनुसार घेतलेला आहे. आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण ती जी जाडसर पेस्ट केलेली आहे कांद्याची आणि काजूची, ती 1 वाटी टाकून घ्यायची आहे. आणि हे सर्व एकत्र मिश्रण करून घ्यायचं, एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे. 5 मिनिटाला झाकून ठेवलं तरी चालन, व्यवस्थित होईन हे शिजून निघन. आणि हे रोस्ट केलेले काजू आणि कस्तुरी मेथी पण ह्याच्यामध्ये टाकू, थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची. हे सगळं मिश्रण व्यवस्थित केल्यानंतर ही आपली काजू मसाला तयार आहे. तर ही पहा अशा पद्धतीने तयार आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी कोणालाही आवडणारी रेसिपी आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद.